हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण. तर आज आपण बनवणार आहे सर्वांच्या आवडीचा हिरव्या मिरचीचा झणझणीत असा ठेचा. तर चला रेसिपी बघूया. मी हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर ह्या मिरच्या आपण अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत, 2 भाग करायचे आहेत, जेणेकरून आपण ह्या मिरच्या भाजताना उडतात, ह्या मिरच्या म्हणजे फुटून उडतात, भाजण्याची वगैरे भीती असते, त्यामुळे अशा मोडून घ्यायच्या सर्व मिरच्या. त्यानंतर कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर घेतलेल्या मिरच्या त्यामध्ये टाकायच्या आहेत. इथे मी सर्व मिरच्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर ह्या सर्व मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ह्या मिरच्या मी भाजून घेत आहे. त्यानंतर यामध्ये कच्चे शेंगदाणे ॲड करायचे आहेत. ते मी कच्चे शेंगदाणे पण टाकलेले आहेत. हे शेंगदाणे टाकल्यानंतर छान असं हे दोन्ही भाजून घ्यायचं आहे. मिरच्यांना थोडे डाग पडेपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी लसूण टाकलेला आहे. 10 ते 11 पाकळ्या लसूण टाकलेला आहे. लसूण थोडासा जास्त टाकायचा, त्यामुळे ठेचा आपला खमंग लागतो. शकता तुम्ही आपल्या मिरच्या आणि शेंगदाणे छान असं भाजत आलेलं आहे. नंतर मी ते एका ताटामध्ये काढून घेते थंड होण्यासाठी. इथे मी सर्व मिरच्या आणि शेंगदाणे काढून घेतलेलं आहे ताटामध्ये. जरा वेळ ते थंड केलं. त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं पेस्ट बारीक करून घेतली. अशा पद्धतीची अर्धवट बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर कढईमध्ये परत 1 चमचा तेल टाकलं आणि 1 चमचा जिरे टाकले. जिरे छान तडतडून झाल्यानंतर त्यामध्ये आपली बारीक केलेली पेस्ट परत एकदा परतून घ्यायची आहे. तुम्ही या पद्धतीचा ठेचा बनवून बघा, टेस्टला खूप छान लागतो. आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.